नमस्कार मंडळी. तर चला, रोज रोज आपण देवाजवळ एकच रांगोळी काढून बोर होऊन जातो. म्हणून चला आज तुमच्यासोबत ना सिंपल अशी सुंदर आणि सिंपल रांगोळी शेअर करते. आणि आजपासून डेली आपले लॉंग ब्लॉग्स येणार आहेत. याच्यात तुम्हाला काय बघायला आवडेल हे नक्की कमेंट करून सांगा. तर मी आज सिंपल अशी छोटीशी आणि खूप मस्त दिसणारी, मनाला एकदम प्रसन्न करणारी अशी छान अशी रांगोळी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि मला अजून छान प्रकारे ही रांगोळी बनवायची होती, पण दादू माझ्यासोबत असल्यामुळे तो मध्ये करत होता, रांगोळी सांडत होता. म्हणून मी शॉर्टकटमध्ये पण खूप छान अशी रांगोळी काढली आहे. तुम्हाला अशाच छोट्या रांगोळीचा रोजचा व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही नक्की कमेंट करा. आणि हे बघा, असे छोटे आपण हे करून घ्यायचे आणि त्याचा सुंदर असा कलर भरायचा. एवढी काही परफेक्ट जमत नव्हती, कारण तो इकडच्या रांगोळीच्या डब्यामधून रांगोळी घेऊन खाली टाकत होता. माझं सगळं लक्ष तिकडेच जात होतं. खरंच लेकरांना घेऊन सगळे काम ॲडजस्ट करणं म्हणजे खूप डिफिकल्ट आहे, पण आपल्याला करावं लागेल. तो झोपेपर्यंत वाट बघून व्हिडिओ काढणं हे तर पॉसिबल नाही, कारण बाकीचे पण कामं असतात. म्हणून जेव्हा वेळ भेटतो तेव्हा मी ब्लॉग बनवायला प्रयत्न करते. आणि तुम्ही सपोर्ट केला तर नक्कीच होईल सगळं काही ठीक. तर हे बघा, सुंदर अशी मी रांगोळी काढलेली आहे आणि त्याच्यात मी येलो कलर टाकलेला आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये. आणि त्याच्यात मी आता पिंक कलर भरणार आहे. हे बघा किती छान वाटते, एकदम सिंपल आणि छान. आता मी अजून ह्याच्या बाजूला ग्रीन कलर देणार आहे आणि त्या ग्रीन कलरला पण मध्ये डॉट काढून त्याच्यात पण वेगळा कलर टाकणार आहे अजून. कशी वाटत आहे सिंपल रांगोळी? रोज आपण देवाजवळ कोणती रांगोळी काढायची हा मला नेहमीचाच प्रश्न असायचा. म्हणून मी आजपासून ठरवलं की अशी सिंपल रांगोळी काढायची रोज. आणि हे बघा, माझी देवपूजा पण झाली आहे. किती प्रसन्न वाटतंय बघा. आणि आज मला मंगळवार होता, म्हणून छान अशी फुलं आणून मी देवपूजा